नमस्कार मित्रांनो. अ, 13वी मनी उपासना आणि मागच्या मनी उपासनाचे सक्सेस स्टोरी सेलिब्रेट करतोय आपण. सो याच शृंखलेमध्ये आजचा दुसरा व्हिडिओ आपण बघणार आहे. सो आय वेलकम मिस्टर अँड मिसेस गिरीश उद्दर. त्यांचा प्रवास फार धाडसी आहे आणि तो आपण त्यांच्याचकडनं ऐकूया. मला वाटतं 2024 पासून तुम्ही कनेक्टेड आहात या सगळ्या प्रवासाशी. हो. सो काय घडलं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सो तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या बिझनेस बद्दल सांगा येस. आणि येस येस ओव्हर टू यू गिरीश. हा. बोला. मी गिरीश उद्धार. तर पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार आणि सरांना पण माझा नमस्कार. आणि तुमच्या या सहवासामुळे ना मी एवढा एन्करेज झालोय आणि परत एनर्जी आले माझ्याकडे. आणि हे तुम्ही चालू केलं म्हणून धन्यवाद. एवढं जे चालू केलं त्याला धन्यवाद. थँक्यू तर व्हेरी मच. हा, अरे माझ्यासारख्या बऱ्याच लोकांनी म्हणजे फायदा ठरलेला आहे. मी तसा एकदम छोटा माणूस आहे. म्हणजे बिझनेस छोटाच करतो. आणि आम्ही शून्यातून सुरुवात केली. ही नेहमी म्हणजे आमच्या मागे काहीच पाठमग काहीच नव्हतं. तर आमच्या अपेक्षा पण त्याच्या छोट्याच होत्या. ही LIC मध्ये काम करायची, जॉब करायची. आणि हिचा जॉब होता म्हणून मी जॉब सोडला माझा ओटिसमध्ये चांगल्या कंपनीमधला. आणि मी माझा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला बिझनेस म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे थोडंफार सुरुवात केली. छोटं छोटं चालू झालं. जवळ 30 वर्ष मी बिझनेस करतोय आता. एलिव्हेटर्सचा बिझनेस करताय ना तुम्ही? एलिव्हेटर्समध्ये बिझनेस करतो. आणि माझा मोस्टली बिझनेस हा मेंटेनन्सचा करतो, कारण माझ्याकडे फायनान्स नव्हतं. त्यामुळे मोठे मोठे इरेक्शन्स वगैरे मी घेत नव्हतो. कमी घ्यायचो. एका चुकून आलं तर घ्यायचं, ना तर नाही घ्यायचं. आणि मोस्टली सोसायटीचा मेंटेनन्स करायचो. त्याच्यामध्ये पैसे म्हणजे ॲश्युअर्ड येतात. त्याच्यामध्ये त्रास होत नाही हे म्हणून. तर माझं गाव कोल्हापूर, नेटिव्ह प्लेस. तिकडनं मला एक ऑफर आली, की आपण इकडे बिझनेस चालू करायचा का? आणि माझ्या गावी असल्यामुळे मी लगेच तयार झालो. हिनं जॉब सोडला होता. हिच्याकडे थोडे पैसे होते. आणि मी त्या लिफ्टच्या बिझनेसमधून थोडंफार कमवून ठेवलं होतं. थोड्याशा प्रॉपर्टीज घेतल्या होत्या. त्या 1-2 प्रॉपर्टी विकल्या. माझ्याकडचा बॅलन्स होता तो तिकडे इन्व्हेस्ट केला. माझं इकडचं एक घर जे आहे 2 BHK, हे मॉर्गेज ठेवलं मी. आणि हे पण पैसे मी तिकडे बिझनेसमध्ये टाकून बिझनेस सुरू केला. पण कोरोनाच्या अगोदर असा काही ट्विस्ट आला, जवळ-जवळ माझे 4.5 करोड गेले. म्हणजे काहीच मिळाले नाहीत मला. आणि कंपनी आमची बंद झाली. बँकेने ती विकली पण. या परिस्थितीत परत मी मुंबईला आलो. परत कोरोना सुरू झाला. मला आमच्याकडे वाटतं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हाती पैसे न लागता उलट कोर्ट केसेस पण मागे लागल्या. हो, कोर्ट केसेस झाल्या. कोर्ट केसेसच्या मागे माझे पैसे जायला लागले. आमच्याकडे फायनान्स खूपच कमी झाला. आणि बँकेने विकल्यानंतर कंपनी आमची, जे माझे 2 डायरेक्टर जे होते, त्यांनी मला बराचसा त्रास दिला होता. म्हणजे इव्हन त्यांनी किडनॅपिंगचं पण प्रकरण केलं होतं. मला किडनॅप केलं होतं वगैरे. तर ती एक गोष्ट वेगळी झाली. खरं नंतर काय झालं, बँकेनं कंपनी विकल्यानंतर ॲक्चुअली आमच्या लायबिलिटी संपल्या होत्या. कारण बँकेनं त्याने रिकव्हर करून घेतले. पण त्याच्या आधी सुद्धा आमचे 2 दुसरे पार्टनर डायरेक्टर जे होते, त्यांनी कोर्टामध्ये अपील केलं होतं. आणि पहिली मनी उपासना आम्ही ज्यावेळी केलं ना, दुसऱ्या-तिसऱ्या तुम्हाला लेक्चरला कसं कळलं मनी उपासनाबद्दल? मनी उपासना ॲक्चुअली हिचा भाऊ करायचा, रमेश भगत. बर. आणि ओके ओके. त्याने हां, पण करत नव्हता. हां. त्यांनी युट्यूबवर हे बघितलेले होते, व्हिडिओज बघितलेले. बर बर. आणि तो एकदा मुंबईला अच्छा. आला होता तेव्हा त्याने आम्ही दोघांनी मिळून बघितले. आणि मला पण ते आवडलं. आधी बर. गिरीशला ते पटलं नव्हतं की असं काही होत नाही, विश्वास नव्हता. पण मी साहजिक आहे. एका सेटिंग मध्ये तुमचे आणि सरांचे जवळजवळ 4-5 व्हिडिओज बघितले. मला ते थोडंसं कळायला लागलं, पटायला लागलं की नाही ह्याच्यात काहीतरी होऊ शकतं. हम्म. म्हणून पहिल्या 2024च्या जे फ्री सेशन असतं दादरला, गिरीशला यायला तयार नव्हता. मी म्हटलं फक्त बघून येऊया. आणि ते आम्ही दादरचं फ्री सेशन अटेंड केलं. ब्रेकमध्ये स्वतःच जाऊन ते 1,000 रुपये भरून आमचं बुकिंग करून आला तो स्वतःच. मनी उपासनाचं. न्यू पासनच. आणि त्याचा बर. पुढचा प्रवासमध्ये मनी उपासनेचा 24 म्हणजे 2024ला जॉईन केलं. त्याच वर्षी 2 लेक्चर झाली. आणि ज्याने आमच्या कंपनीच्या अगेन्स्ट, बँकेच्या अगेन्स्ट हे केलं होतं ना, ती केस आमच्या बाजूला लागली. म्हणजे विकली अरे ती. वा. मी क्लासमध्ये सांगितलं पण होतं हो त्यावेळी. शेअर केलं होतं तुम्ही. हो. तर ती एक चांगली गोष्ट झाली. त्याच्यानंतर मनी उपासच्या अगोदरचं बोलतो मी जरा आता. कोरोनाच्या काळामध्ये आमची फायनान्शियल कंडिशन खूप खराब झाली. खूप म्हणजे कामच नव्हतं मला. मुलगा माझा US ला बॉस्टनमध्ये होता. तो MS करायला गेला होता.
मुलगी गुजरातला होती, अहमदाबादला. तर याच्या परिस्थितीमध्ये त्यांचे दोघांचे खर्च होते, आमचा खर्च होता, घर मॉर्गेज ठेवलं होतं, त्याचं इन्स्टॉलमेंट होतं बाकी. तर करोनामध्ये माझ्या मुलाने सांगितली, मला असं जे अजून एक फीस भरायची आहे, मला पैसे हवे. तर आमच्याकडे काहीच पैसे नव्हते आणि त्याला माहित नव्हतं की आमच्याकडे काय आहे ते, आणि त्यांना मी सांगितलं पण नाही. तर त्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये, मी रोज माझ्याबरोबर सोनं घेऊन फिरत होतो. कुठलं एखादं दुकान उघडलं तर मी विकेन, कारण त्यावेळी रोज दुकान उघडं नव्हतं, काहीतरी मंगळवारी किंवा बुधवार असं एखाद दिवस असायचे. आणि एक दिवस मला दुकान उघडं मिळालं आणि मी सोनं विकलं. ते सोनं विकून मुलाला पाठवली फीस, आम्हाला पण खर्चाला वापरले, मुलीचा पण खर्च निघाला. असा प्रवास करता करता त्याच वर्षी परत, म्हणजे त्याच वेळी मला घरचे हप्ते थकले गेले. कारण मी इकडचं मॉर्गेज लोन काढून तिकडे दिलं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मग आता काय करायचं? तर ॲक्च्युली आमच्या कॉम्प्लेक्समध्ये बरेचसे आमचे मित्र आहेत, माझ्यापेक्षा ह्याचे आहेत, आणि ते माझ्या घरोबा झालं आहे सगळ्यांचं. मी असंच मित्रांना बोललो, असंच माझी परिस्थिती आहे. तर त्यांनी 1,00,000, 2,00,000, 1,00,000, 2,00,000 करून ना मला 25,00,000 रुपये जमा करून दिले गो बर. माझ्या मित्राने. आणि त्यांनी हे सांगितलं, ज्यावेळी तुझी परिस्थिती सुधरेल त्यावेळी दे, आम्ही तुझ्याकडे मागणार नाही. म्हणजे एकच मिनिट बोलते. हे माहित नव्हतं, पण ते सगळे आमच्यासाठी एंजल्स होते. खरंच ना, अशी मदत ते आपल्यासाठी उभी राहणं. मदत खरंच सांगते, म्हणजे 25,00,000 गोळा करणं आणि आणि करोनाच्या काळामध्ये तर कोरोनाच्या प्रत्येकाचीच काळात परिस्थिती अशी हो. होती की कधी सुरू होईल सगळं माहित नाही, काहीच नाही इतकं माहिती. पण ते अनिश्चित आता होतं कळलं की सगळं. ते एंजल्स होते एंजल्स होते. आमच्यासाठी. खरंच. त्याच कुठल्या वेळी ना कुठल्या ही रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असतात गोष्टी. हो. आणि त्याच वेळी ही अक्षरशः भिंतीला धरून रडायची, की मला एक वेळ जेवण कमी मिळू दे, पण माझं घर वाचू दे. हम्म. त्यावेळी खूप, म्हणजे आम्हाला खूप त्रास झाला त्याचा. म्हणजे हे घर आम्ही स्वतः घेतलं होतं आणि ते जाणार, खूप वाईट वाटलं. तर या मित्रांच्यामुळे आम्ही खूप वाचलं. वेगळं झालो, खूप शांत झालो. त्यानंतर थोडं थोडं काम मिळायला लागलं, करोना कमी व्हायला लागला, काम मिळायला लागलं, परंतु लोन तर डोक्यावरच होतंच. हे 25,00,000 प्लस माझ्या घरचं मॉर्गेज, जवळजवळ माझ्याकडे 1,60,00,000 रुपये माझ्या डोक्यावर लोन होतं. बरोबर. कंपनीमध्ये आपलं सगळं. कारण माझ्या मित्राने पण, रिलेटिव्हज पण मला पैसे दिले होते. तर थोडं थोडं करत मी आलो. नंतर मनी उपासनाबद्दल कळलं. त्याच्यामध्ये मला पैसे येऊ लागले. त्याच्यानंतर मी टायपिंग करायला लागलो, पैसे येऊ लागले. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, माझा जो बिझनेस होता तो मोस्टली सोसायटीजमध्ये, आणि सोसायटीजमध्ये सेक्रेटरी, चेअरमन जे भेटतात मला फक्त रविवारी. त्यामुळे प्रत्येक रविवारी जाऊन मी सकाळी 7:30ला ऑफिसला जायचो. मोठी लिस्ट काढायचं, आज कुठल्या कुठल्या सोसायटीमध्ये पैसे घ्यायला द्यायचे. आणि मी तिकडे जायचो, परंतु पूर्ण व्हायचं नाही. एक 2-4 सोसायटी झाल्या की माझं संपायचं. पण मनी उपासना केल्यानंतर, तुम्ही जसं सांगताय मनी कम्स टू मी इझिली, त्यावेळेपासून एकही संडे मी पेमेंटसाठी कुठेही गेलेलो नाही मॅडम. खरंच कुठे गेलो नाही. फक्त बिलं देतो मी माणसांच्याकडे, मॅडम ऑफिसमधून फोन करतात आणि मला समोरून फोन येतो मॅडमला किंवा मला, गिरीश तुमचा चेक तयार आहे, घेऊन जा. म्हणजे खरं वाटत नाही ना हे ऐकायला सुद्धा. खरं खरं वाटतं, वाटत नाही. खरंच आणि वाटतं. हे माझ्यासाठी खूप, म्हणजे खूप महत्वाचं आहे. कारण गेली 2 वर्ष मी संडेला बाहेर जात नाही. फक्त एखादी मीटिंग असेल तरच जातो. आणि यापूर्वी 20-30 वर्ष मी प्रत्येक संडेला घरी नसायचो. असं होतं. त्यामुळे हा खूप मोठं हे झालं. त्यानंतर माझी, म्हणजे खूपच चांगलं चांगलं होत गेलं. माझी मेंटली पण शांत झालो. खूप खूप पूर्वी चिडचिड करायचो. तो म्हणजे आता कामं जरी आली, येतात, एखादं नाही आलं तर विचार होता ते पुढच्या दुसरं मिळेल मला. त्यामुळे खूप शांत झालंय माझ्या ह्याच्याप्रमाणे. आणि दुसरा अजून एक मोठी गोष्ट, आत्तापर्यंत बिझनेस मी कधी मोठा एवढा केलाच नव्हता. पहिल्याच मनी उपासनेच्या वेळी मला, ज्यावेळी आम्ही आम्ही चालू केलं होतं फेब्रुवारीला, 24 फेब्रुवारीला बहुतेक पहिलं लेक्चर हो, 2024. पहिलं सेशन. या त्याच्यानंतर मला जूनमध्ये एकाच वेळी 1.5 करोडचं काम मिळालं. हो. ओके. मोठं काम मिळालं 1.5 करोडचं. पहिलं मोठं. म्हणजे पहिलं मोठं, म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठं. अरे नाही वा, तर म्हणजे व्हेरी नाईस. हजारामध्ये किंवा लाखोमध्ये जातं. येस. आणि ही त्याच्यानंतर एवढं, म्हणजे मनी उपासना मग करायला लागलोय आपण. म्हणजे तुमच्याकडे खूप धन्यवाद मॅडम. खरंच आम्हाला, म्हणजे अरे, यू आर एंजल्स फॉर अस. तुम्ही एवढा म्हणजे विश्वास सर आणि ठेवून करताय, तुमचं आयुष्य आमच्याकडे सोपवत, हे किती महत्वाचं आहे. येस येस मॅडम. आणि आता याचा पुढचा जो थोडाफार प्रवास आहे ते ही सांगेल.
म्हणजे आता आमच्या बिझनेस बद्दल तर गिरीशने सांगितलेलंच आहे. म्हणजे आता आमच्या बिझनेसला 31 वर्ष कंप्लीट झाली. 2095ला, सॉरी, 1995ला सुरू झालं, 31 वर्ष झाली. आणि जेव्हा 20 वर्ष कंप्लीट झाली बिझनेसला, तेव्हा सगळं सेट झालं होतं. बँक बॅलन्स होता, 3-4 प्रॉपर्टी, हे घर सोडून आमच्या 3-4 प्रॉपर्टीज होत्या, सगळं व्यवस्थित होतं. म्हणून मी LIC सारख्या एका मोठ्या गव्हर्नमेंट ऑफिसमधून रिझाईन केलं, की आता सगळं सेट आहे. आणि आता फक्त, आणि सोडली नोकरी ते फक्त हाऊसवाईफ होण्यासाठी, की असं काही दुसरं करायचं किंवा ह्याला बिझनेसला जॉईन करायचं असं काहीच नाही. फक्त हाऊसवाईफ, स्वतःचे छंद जोपासायचे असं करून केलं. आणि एक छोटासा वेळ जावा, आणि मला टीचिंग खूप आवडतं म्हणून मी एक अगदी कमी मुलांना ट्युशन सुरू केली, की वेळ पण छान जायला पाहिजे. पण मी नोकरी सोडली आणि 2-3 वर्षात ह्याने सांगितल्याप्रमाणे आमच्या बिझनेसला सगळा लॉस झाला. आमचं सेव्हिंग पण गेलं, आणि मला LIC मधून जे एकरकमी पैसे मिळालेले, मी जे गुंतवून ठेवलेले माझे पेन्शन म्हणून, ते पण सगळं त्याच्यामध्ये गेलं. प्रॉपर्टीज पण गेल्या. प्रॉपर्टीज गेल्या, त्याचं बँक बॅलन्स, मला जे मिळालेले पैसे, म्हणजे मी जेवढी 22 वर्ष सर्व्हिस केली त्याच्यातून जे पैसे मिळाले तेही गेले. म्हणजे अगदी शून्य पण नाही, मायनस मध्येच गेलो आम्ही. जे आम्ही इतकं सुंदर बघितलं होतं 20 वर्ष, ते 3-4 वर्षामध्ये मायनस मध्ये गेलो आम्ही. टेन्शन, घरी भांडणं, वाद व्हायला लागले, कारण का पैसाच नाही म्हटलं तर कोण कोणावर चिडणार असं व्हायला लागलं. खूप मनस्ताप झाला त्यावेळेला, आणि हे सांगायला कोणी नसायचं. एकमेकांवरच चिडचिड खूप झाली ती त्यावेळेला. पण त्याच वेळेला माझ्या भावाकडून हे मनी उपासनाबद्दल कळलं, आणि ते जसं मी मित्रांकडून सांगितलं, हळूहळू बिझनेस आवरतच होतो मी. पण त्याच वेळेला भावाकडून आम्हाला ते मनी उपासनाचं कळलं. हा जरा जबरदस्तीने आला, सुरू केलं पहिल्यापासून. ह्याचं तर सगळं झालंच. पण माझं पर्सनल लेवलला म्हणजे मी, तुम्ही विश लिस्ट लिहायला सांगितली, जर्नलमध्ये लिहा. पण त्यावेळेला सगळं हे पहिल्यांदाच बघत होतो ना, की काय लिहू आणि काय नको, कुठली विश लिहू नको. पण तेव्हा आमच्या डोक्यात अजून ते बिझनेसमध्ये गेलेले 4-4.5 करोड परत मिळायला पाहिजेत, कोर्टची केस लवकर रिझल्ट लागायला गोल्ड पाहिजे, हेच गेलेलं, डोक्यात होतं. त्यामुळे मी गोल्ड जवळ गेलेलं फेब्रुवारी ते सगळं. मे हेच लिहित होते. हा, गोल्ड गेलेलं, हे सगळं लिहित होते. अजून एक सांगायचं मॅडम, हा, ते हिचं जे मी सोनं विकलं, तिचे दागिने विकले मी कोरोनाच्या काळामध्ये, त्याच्यानंतर आता या मागच्या वर्षी त्याच्यापेक्षा डबल तिला मी दागिने करून दिले. बरं. आणि आत्ताच्या रेटने बरोबर. बर. कुठे होते मी? हा, मी ना त्या विश लिस्ट मध्ये फक्त कोर्ट केस लवकर लागू देत, किंवा आमचे गेलेले 4-4.5 करोड परत येऊ देत, हेच लिहित होते. आणि मनात कळत होतं की कोर्ट केस लवकर होतच नाहीत, 20-20 वर्ष लागतात कोर्ट केसला. हे मनी उपासना केल्यामुळे माझं काही 4 महिन्यात कोर्ट केस लागला, हे मनात असायचं. बिझनेसमध्ये एवढा लॉस झाला, तो 4-4.5 करोड तिकडनं मला कोणी देणार नाही, हे मनात पण लिहित होते. पण फेब्रुवारी ते मे मनी उपासना चालू आहे, विशलिस्ट हीच चालू आहे. नंतर मला जरा ते जसं रोज आपले सेशन्स व्हायला लागले, कळायला लागले की आपण लिहितो हे माझ्या डीप इनसाइड म्हणून येतच नाहीये. पण मला काहीतरी आपल्याला चेंज करायला पाहिजे. मे 2024 मध्ये मी म्हटलं नको, आता आपण छोट्या छोट्या सगळ्या विश लिहूयात, माझ्या पुरत्या लिहूयात. आतापर्यंत मी माझ्या पुरती अशी काही लिहिली नव्हती, आणि बिझनेस जरा सेट होत होता म्हणून मे 2024 मध्ये मी लिहिलं की 2024 मध्ये आमची एकतरी फॉरेन ट्रिप व्हावी. आणि आम्ही एकमेकांचे जर्नल वाचत नाहीत, मी काय लिहिते त्याला माहित नाही, तो काय लिहितो मला माहित नाही. हे मी मे मध्ये लिहिलं की एकतरी बिझनेस फॉरेन ट्रिप व्हावी. जून मध्ये अचानक हा मला, आपण ना दिवाळीनंतर दुबईला जाऊया. मी म्हटलं ह्याला कसं कळलं? आणि खरोखर डिसेंबर 2024 मध्ये आम्ही दुबईला जाऊन पण आलो. म्हणजे व्हेरी एक नाईस. माझी, म्हणजे माझी स्वतःची एक अशी विश कंप्लीट झाली. तेव्हा कळलं की आपण छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करूया, हे वर्कआउट होते. आणि तोपर्यंत वर्ष झालं होतं, मनी उपासना कळायला लागलेली होती, थोडंच डोक्यात शिरत होतं सगळं. 2025 परत दुसरं सेशन आम्ही स्टार्ट केलं. बिझनेस त्याचा चांगलाच चालू होता. दुसऱ्या 2025च्या विश मध्ये लिहिलं की माझं मंथली इन्कम 35,000च्या वर जायला पाहिजे. का लिहिलं ते मला अजूनही कळत नाहीये, कारण की मी फक्त साधे ट्युशन्स घेत होते. आणि 35,000 इन्कम व्हायला पाहिजे म्हणजे मला मुलं वाढवावी लागणार, बॅचेस वाढवावी लागणार आहे, मला हे झेपणार नाहीये सगळं. तर म्हटलं नाही, नेगेटिव्ह विचार नाही करायचा. 35,000च्या वर तर 35,000च्या वर, ते कसं होणार माहित नाही. आणि हे मी आपल्या दुसऱ्या सेशनला लिहिलं. आणि मे मध्ये गिरीशने सांगितलं की आपल्या आता टॅक्स बेनिफिटसाठी मी एक आपली सिस्टम कन्सर्न सुरू करतोय, आणि ती तुझ्या नावावर सुरू करतोय. त्याच्यामुळे मला त्या कंपनीतून आता इन्कम सुरू होणार होतं. म्हणजे चला आता म्हणजे हे अचानक होतं, कारण हेही गिरीशला माहित नव्हतं. आणि तो दुसऱ्या कंपनीचा विचार करतोय हे मला माहित नव्हतं. चला, माझं एक इन्कम सुरू होईल. आणि माझी दुसरी विश होती की जे आधी आपली खूप प्रॉपर्टीज असायच्या होत्या, तर आता आपण थोडंसं सावरलो आहोत, तर एखादं घर घ्यायला हरकत नाही, हे माझ्या मनात चालू होतं. पण एवढं पण शक्य नाहीये. तर सांगली माझं माहेर आहे,
तर भावाला सांगायचं की सांगलीला एखादं घर घर आपल्याला सांगलीला कदाचित परवडेल घर, बरोबर. असं मनात विचार विश लिस्ट मध्ये लिहिलं. आमच्याच कॉम्प्लेक्स मध्ये मला घर पाहिजे. परत तेच की का लिहिलं, कुठल्या हिमतीने लिहिलं माहित आहे की आमच्याच कॉम्प्लेक्स मध्ये मला घर घ्यायला पाहिजे. हे मी लिहिलं मे मध्ये. जून 18ला मी हे लिहिलं, जून 18 2025ला लिहिलं. बर. आणि बरोबर 6 दिवसांनी 18 जुलै आणि 18 जून आणि जुलै 1ला की 2ला आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवर एक मेसेज आला की एका बिल्डिंग मध्ये घर विकायला काढलेलं आहे. हम्म. म्हटलं जाऊन बघून तर येऊयात. बरोबर 10 जुलैला ते घर बघायला गेलो. गेल्या गेल्या आवडलं. मग घरी येऊन विचार केला की परवडतंय का, बजेट जमतंय का, हे फक्त बघून आलो. आणि 5 जुलैला त्या ओनरला भेटायला गेलो. बरोबर 1 वाजता. तिला सांगितलं की आम्हाला घर आवडले, आम्हाला थोडासा विचार करायला वेळ द्या, बहुतेक आम्ही घेणार आहोत. तर ती म्हणाली की 3 वाजता आणि 4 वाजता 2 गिराईक येणार आहेत ऑलरेडी, जे हम्म. त्यांच्यापैकी एक टोकन अमाऊंट घेऊन येणार आहे. मी म्हटलं हम्म. अरे बापरे, 1च तास आमच्याकडे होता. मी घरी आल्यानंतर मॅडम तुम्हाला सांगते, आपल्या एंजलचा फोटो हातात घेऊन फक्त प्रे करत होते की हे घर मला मिळू दे. 2 ते 4 वाजेपर्यंत. 4 वाजता त्या ओनरचा फोन आला की 3 गिरायकापैकी मी तुम्हालाच विकायचं अरे. ठरवलेलं आहे, सेम अमाऊंटला. हा, परत मिराकल की ते आधी 2दा येऊन गेले होते, पण ती म्हणाले मला माहित नाही, तुम्ही जेव्हा दोघं आलात ना बघायला, मी ठरलं की मी तुम्हालाच घर विकणार. म्हणजे 3 जुलैला घर बघितलं, 5 जुलैला टोकन अमाऊंट दिली आणि 28 जुलैला आमचं रजिस्ट्रेशन झालं आणि 3 ऑगस्टला आम्ही घराची पूजा पण केली. अरे, 3 अमेझिंग. जुलैला घर बघणं, 3 ऑगस्टला आमच्या घराची पूजा होणं, म्हणजे म्हणजे कितीतरी दिवस ना, आता झोप लाग डोळे बंद केले, अरे आपलं अजून एक घर झालं. हे खरंच वाटत नव्हतं. एका आणि महिन्यात मुंबई इतकं सारख्या पटापट ठिकाणी सगळं ते होत गेलं. काय साधी गोष्ट मुंबईसारख्या नाही ना. ठिकाणी ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये, हो, ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये अगदी 5-6 बिल्डिंग सोडून आहे ते घर. आणि त्या पूजेला आम्ही सगळ्या आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सरांचं 25 ऊर्जाश्रय पुस्तकं दिली आम्ही सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून. म्हटलं व्हेरी लोकांना नाईस. पण कळू देत ते. व्हेरी आणि नाईस. हिचं इन्कम 35 पाहिजे होतं, त्या घराचंच 30,000 भाडे मिळते हिला आता. ते घर माझ्या नावावर घेतलं. ते हो, घर ते माझ्या नावावर तुम्हाला घेतलं. सांगितलं होतं हे मला तुम्ही की हां. त्यामुळे त्याचं माझं इन्कम, रेंटल इन्कम. माझं ट्युशन तर चालूच आहेत. प्लस ह्यांनी एक कंपनीची माझ्या नावावर काढली. प्लस हे घराचं आणि लगेच आम्ही ते भाड्याने दिलं. त्याचं इन्कम आता माझं जवळ-जवळ 60-65 हजारच्या वरती इन्कम गेलेलं आहे. जे मे मध्ये मी जे लिहिलं त्याच्या लिहिलं दुप्पट होतं की 35. कितीपेक्षा त्याच्या जास्त दुप्पट, आणि झालं. मला माहीतही नव्हतं की असं सगळं होणार आहे. ट्युशन मधून तर मला 35 पण शक्य नव्हतं. हे तर आता 60-65च्या वरती गेलेलं आहे. तर मला तेव्हा आठवलं की आम्ही जेव्हा सुरुवात 2024ला ना, पहिल्या सेशनमध्ये कोणीतरी विचारलं होतं की मनी उपासनाचा हाऊसवाईफला काय उपयोग आहे? हम्म. तर तुम्ही सांगितलेलं मला आठवतंय की जसं आपण गाडी चालवायला ड्रायव्हर ठेवतो, तसं हाऊसवाईफने म्हटलं की मी पैसे कमवायला माणूस ठेवलेला आहे. हे माझ्या बाबतीत इतकं बरोबर झालेलं आहे की मी पैसे ठेवायला एक माणूस नेमलेला आहे, ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आता घर बसल्या मला 8,000 मिळतायत. आणि मी इमानदारीने कमवून देतोय. हो ना, त्या म्हणजे ब्लॉकेजेस क्लीन करतायत की त्याचा रिझल्ट तुम्हाला येतोय आणि थिंग्स आर जस्ट अनवाइंडिंग. हो. एक फक्त विश्वास की आता हे होणार आहे. लिहायचं आणि काम होते, लिहायचं आणि काम होते असं झालेलं आहे. आणि ह्याच्याबरोबरच बाकीची रिलेशन सुधारायला लागली, स्वभावामध्ये चेंज यायला लागला, शांतता यायला लागली, विचार करायची जराशी पद्धत बदलली. त्या मोठ्या खड्ड्यातनं बाहेर येणं, हो. ते पण आपण सगळं कमावलेलं आहे आणि ते गमावणं, एकतर इथेच कच खातो माणूस. आणि अशा धक्क्यातनं म्हणजे फार सहजी नाही सावरू शकत माणसं. नाही, नाही. 2 वर्ष आमची खूप वाईट गेली. इमोशनली जरी सावरली तरी कोरोनामध्ये फायनान्शियली परत नाही सावरू शकत. विसरला. फायनान्शियली सावरली तरी इमोशनली नाही सावरू शकत. म्हणजे तुमच्याशी बोलताना असं वाटतं की एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगितल्यासारखं तुम्ही इतकं तटस्थपणे हो. ते सांगताय की त्याचा कुठलाही नाही माझं इम्पॅक्ट आज सिस्टीमवर नाहीये. नाही आता नाही. हां. आता हे अजिबात मात्र आहे. नाही. आता मी त्याचा कारण विचारही करत नाही, कारण आता मी परत आलो. ते विसरलोय. मधला पॅच आम्ही सगळं विसरलेलो आहे. हे व्हायचं होतं, झालं. 2 वर्ष मी रडले खूप. खूप म्हणजे खूप रडले. कारण की मी होणारच जी म्हणजे. एक उंची बघितली होती ना, की आता मला काहीच नाही. मी सगळं फॉरेन ट्रिप चालू होत्या, सगळं चालू होतं आणि एक दिवस असा आला, की आता उद्या काय? हे होऊ नये कोणाच्या बाबतीत, पण आपण आणि स्वप्नातही बघितलं नव्हतं, की आपलं असं होईल. पण ते झालं म्हणूनच आणि म्हटलं तुमचा आता आहोत त्याच प्रवास पोझिशनला परत आले. फार धाडसी आहे. धाडसी आहे येस आणि खरंच. गिरीश. त्याच कोरोना काळामध्ये माझ्या डोक्यात
त्याच करोना काळामध्ये माझ्या डोक्यात असे पण विचारून गेले की ज्यावेळी माझ्याकडे कर्ज होतं, पैसे नव्हते ना, म्हणजे एखाद्या वेळी आत्महत्या करावी का असा पण विचारून गेला माझ्यामध्ये. इतके निराश कारण काहीच होतोच ना नव्हतं माझ्याकडे. आपण, परिस्थिती सगळीच आपल्या अगेन्स्ट असल्यावरती. हिचा हिचा नंतर एवढा सपोर्ट आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे ना आम्ही ते निभावून गेलो. अमेझिंग, बट तर अमेझिंग. आणि तुम्हाला आता ह्या अवस्थेत, मला 2024 म्हणजे आपण पहिल्यांदा बोललो होतो तेव्हा पण आठवतं की फार त्रस्त अवस्थेत आपण बसलो होतो. आणि आज आपण इतक्या आनंदाने हे सेलिब्रेट करतोय. 2 वर्ष लागली, खरंच पण देवर वर्थ एव्हरीथिंग दॅट 2 वर्ष हॅपन्ड इन दीज हो 2 म्हणून इयर्स. कारण आम्ही सुरुवात केली मनोपासून त्या मनोपासून सुरुवात त्यावेळी पण आम्ही म्हणजे खूपच हे होतो. ते पण फक्त कोर्ट केसेस आणि तिकडच्या केसेस बद्दलच बोलत बद्दल होतो. हा विचार केलाच नाही की आपण इकडचा बिझनेस कसा करायला पाहिजे. ते होत राहणार आहे. त्या गोष्टी होतच राहतील. पण आता बाकीच इकडचं तर व्यवस्थित चाललंय. आयुष्य सुरळीत सुरू झालेलं आहे. ते होईल, कधीतरी होईलच ते. आणि तुमचं पर्सनल कन्सल्टेशन घेतल्यानंतर ते आम्हाला कळले की जे गोष्टी होणार आहेत त्यावेळेस होणार आहेत. म्हणजे आता कोर्ट केसेस सुरू आहेत माझ्या. तर टोटली म्हणजे माझ्या डोक्यात काहीच टेन्शन नाही त्याचं आता. म्हणजे होईल त्यावेळी बघू असं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो तुमचा हा प्रवास खूप लोकांकरता खूप प्रेरणादायी आहे. आपण फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कच खातो, लगेच डिप्रेशन मध्ये जातो, लगेच उत्साह सोडून देतो सगळ्याचा. पण तुम्ही जे अनुभवलंय त्याच्याकरता फार स्ट्रेंथ लागते. अँड थँक यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ अस. आणि यावर्षी नाही थँक्यू. सर, आणखी तुम्हाला दोघांना आम्ही थँक्यू बोलतोय. तुम्ही म्हणजे आम्हाला खूप लेट कळलं की तुमचं असंच आहे, जे मनोपासना आहे. पण आणि नाही, ते तुमचं वेळेवर कळलं म्हणणंच योग्य होईल कारण आपल्याला तुम्ही ऍक्च्युली वेळेवर भेटलात प्रत्येकाची आम्हाला. वेळच खरंच यावी प्रत्येकाची लागते. एक्झॅक्टली तर म्हणतात योग यावा लागतो. हो, बरं. तो आलेला आहे. आणि असं सो वाटेल की थँक आता यू. मनी उपासना केलं आता परत काय नवीन शिकवणार. ते परत काय नवीन शिकवणार त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत तो सहवासात राहणं हेच खूप इम्पॉर्टंट आहे की समोर सर दिसतायत, समोर मॅडम दिसतायत, हेच खूप असतं. गिरीश तर नेहमी म्हणतो की तुम्ही सगळे ऑफलाईनच घ्या, ऑनलाईन करूच नका. रोज मॅडम आणि सर दिसले पाहिजेत आपल्याला. सगळे म्हणजे जसे भेटलं पाहिजे. हो. तुम्ही दिसले पाहिजेत. तुम्ही तेच शिकवलं तरी आम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. पण रोज तुम्ही दिसले तसं पाहिजेत. होतच नाही. दरवर्षी काहीतरी वेगवेगळंच असतं. दरवर्षी. मी सरांना एकदा बोललो पण होतो, सर सगळे ऑफलाईनच क्लास घेतले तर बरं होईल मनी उपासनेचं. ते मला आता शक्य नाही शक्य म्हणून. पण आता जेवढं आहे तेवढं तर ऑफलाईन करण्याचा हो, प्रयत्न हो, करतोच हो, आपण. कारण हो. शेवटी तो एक एनर्जी एक्सचेंज आहे, तो ग्रुव असतो. आणि जशी आपल्या आजूबाजूला माणसं असतात, जेवढी स्ट्रेंथ आपल्या बरोबर असते, या सगळ्याचा एकमेकांवरती परिणाम होतो. हो, आणि हो. आपण जे सगळे इतके जण आहेत आपल्यातले जे रेग्युलरली कनेक्टेड आहेत, सो तोही किती एक एनर्जेटिक आधार आहे सगळ्यांनाच. आज काही प्रॉब्लेम झालं तरी अख्खी फॅमिली एकमेकांकरता सपोर्ट करत असते. सो दॅट इज व्हॉट वी हॅव क्रिएटेड थ्रू दिस. की एक प्लॅटफॉर्म जिकडे जेन्युनली सगळे एकमेकांना मदत करतात, जेन्युनली शेअर करतात, जेन्युनली एकमेकांचा आनंद सेलिब्रेट करतात. सो व्हेरी नाईस. सो आय एम व्हेरी थँक्यू. एक्साइटेड की या वर्षीची मनी उपासना तुमच्यासाठी काय घेऊन येते. हो, आम्ही पण आम्ही पण वाट वाट बघतोय. बघतोय. येस, येस. थँक यू. थँक यू थँक्यू. व्हेरी मच. गुड थँक यू. नाईट. टेक गुड केअर. नाईट.